ते मोठे टार्गेट सेट करतो, 1-1 कोटी झाडं, 20-20 कोटी झाडं. स्टेट हायवे आहे 399 नंबरचा, जिथे या झाडाची लागवड करण्यात आली. हे आमच्या इकडे झाडे लावणाऱ्याचे कमाल बघा ना, पाणी आहे ना काही व्यवस्था आहे. आता ही काडी बघा किती पतली काडी लावलेली आहे. हे झाड बघा, याची सगळी पाणी वाळून गेली आहे, या झाडाला काहीच राहिलेलं नाही. किती मोठा भ्रष्टाचार आहे ह्याच्यामध्ये. झाड आहे, याला पाणी नाही, काही नाही. किती निष्काळजीपणा आहे, जीवांशी खेळ आहे अक्षरशः या झाडांचा लावलेलं आहे. याचंही बघा किती अवस्था बिकट आहे. आणि इकडे साफसफाई देखील जे नॅशनल हायवे कडे करतात तशी केलेली नाही, जेणेकरून कोणी जर काही पेटून दिलं तर हे सगळे झाडे जळून जातील. आणि आता अशा प्रकारचा जेव्हा भ्रष्टाचार यामध्ये झालेला आहे, अशा प्रकारची निकृष्ट दर्जाची लागवड झालेली आहे, याला जबाबदार कोण आहे? प्रशासन यामध्ये चौकशी करणार आहे का? आणि ज्याप्रमाणे जनतेच्या पैशाचा अशा दुरुपयोग होतोय, कार्यवाही होताना दिसणार आहे का? ज्या प्रकारची ट्री गार्ड वापरायला पाहिजे, यांना पाण्याची सोय असायला पाहिजे. ज्या प्रकारे हे झाडं मरतायत, एक एक जीव महत्वाचा नाही का? आणि आपण इतके मोठे टार्गेट सेट करतो, 1-1 कोटी झाडं, 20-20 कोटी झाडं, 50-50 कोटी झाडं कशाला लावावं लागतात? याचं काही ट्रॅक रेकॉर्ड आहे की नाही आहे? माझा नक्कीच प्रशासनाला, शासनाला सवाल आहे की अशा प्रकारचे जर कामं होत असतील तर जनता आपल्यावर भरोसा ठेवणार आहे का? एक मागणी करतो, याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि लवकरात लवकर जेही यांनी असं केलं आहे त्यामध्ये चौकशी होऊन कार्यवाही झाली पाहिजे.